दररोज मी तुमच्यासाठी पैठणीचे नवीन प्रॉडक्ट्स घेऊन येत असते आणि मनापासून तुम्ही ते बघता आणि खरेदी सुद्धा करता. याचा आनंद मलाही आहे आणि तुम्हालाही आहे. पण या व्यतिरिक्त मला असं वाटतं की तुमच्याशी मला संवाद साधता यावा. म्हणून आपण एक सोमवार ठरवलेला आहे, ज्या दिवशी आपण संवाद करणार आहोत. संवाद म्हणजे नक्की काय? मी पूर्वी घेत होते, पण मध्ये त्याला खंड पडलाय. संवाद म्हणजे कुठलाही एक सब्जेक्ट घेऊन मी त्याच्याविषयी तुमच्याशी बोलणार आहे. थ्रू Insta, Facebook आणि YouTube. त्याच्यावरती तुम्ही कमेंट्स करू शकता. फॉर एक्झाम्पल, मला 10 वर्षात आलेले एक्सपिरियन्स किंवा आता आपण आजचा जो विषय घेतोय तो एक्झिबिशन हा विषय घेतेय, कारण वर्षभरामध्ये मी 10 एक्झिबिशन सोलो केलेत. तर एक्झिबिशन विषयी मी आज बोलणार आहे. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटतेय हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नुसतंच मला विषय सुचतात असं नाहीये, तुम्हालाही काही विषय सुचू शकतात. ते तुम्ही कमेंटमध्ये टाका की धनश्री तू या विषयावर बोलली पाहिजेस. तर मी डेफिनेटली त्या विषयावर बोलेन, कारण 10 वर्षाचा हा जो टाईम आहे त्याच्यामध्ये बरेच एक्सपिरियन्स आलेले आहेत आणि ते एक्सपिरियन्स मला शेअर करावेसे वाटतात. तर नक्की आपण आजपासून संवाद चालू करतोय. आजचा पहिला सब्जेक्ट घेते मी एक्झिबिशन. पूर्वी मी जे एक्झिबिशन्स करत होते ते मी स्टॉल्स करत होते आणि त्यातनं खूप कस्टमर्स छान छान मिळाले. म्हणजे पहिला जो स्टॉल लावलेला त्यातलं कस्टमर आजही मला कनेक्टेड आहे. त्याचं मेन कारण म्हणजे आम्ही प्रॉपर सर्व्हिस देतो. कम्युनिकेशन किंवा स्टाफचं कस्टमरशी असलेलं कम्युनिकेशन, हे बरेच रिझन्स आहेत. आता आम्ही जे एक्झिबिशन्स करतो ते सोलो एक्झिबिशन्स करतो. सोलो एक्झिबिशन मला करावेसे वाटतात. त्याचं कारण म्हणजे गेले 10 वर्षापासून तुम्ही माझ्याशी कनेक्टेड आहात. कोविड नंतर आपण Insta, Facebook, YouTubeला जास्त कनेक्टेड होतो आहोत आणि त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह दिसतात, रील्स दिसतात, पण प्रत्यक्ष भेटीचा आनंद मात्र मिळत नाही. तो प्रत्यक्ष भेटीचा आनंद मला तुमच्यासोबत घ्यावा असा वाटतो. म्हणून मी प्रत्येक सिटीमध्ये जाऊन माझे जे क्लायंट आहेत, जे मला बघतायत आणि जस्ट फॉलो करून तेवढा सोशल मीडियावर विश्वास ठेवून माझ्याकडनं प्रॉडक्ट खरेदी करतात, त्यांना धन्यवाद देण्यासाठी किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी मला सोलो एक्झिबिशन्स करावेसे वाटतात. आणि म्हणून हा एक्झिबिशन ही कन्सेप्ट आपण काढलेली आहे. आणि मला आता कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे की मी आत्ता 10 एक्झिबिशन केलेत. फॉर एक्झाम्पल आपण नागपूर केलंय, औरंगाबाद केलंय. आता 18-19 तारखेला एप्रिलला मी नाशिकला येते, SSK सॉलिटेअर तिडके कॉलनीला. तर तुम्ही मला भेटल्यानंतर एक्झिबिशनमध्ये तुम्हाला काय जाणवलं माझ्याबद्दल किंवा कसं वाटलं? धनास पैठणीचे प्रॉडक्ट तुम्हाला प्रत्यक्ष बघून खरेदी करता येण्याचा आनंद तुम्ही तिथे तर व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी व्यक्त केला. तुम्ही कमेंटमध्ये पण नक्की सांगा, जेणेकरून आम्हालाही कळेल की अजून तुम्हाला काही आयडिया असतील तर त्याही तुम्ही कळवू शकता कमेंटमध्ये. कारण जेव्हा प्रत्यक्ष भेट होते त्याच्यामधनं काही आयडियाज पण सुचतात. तुम्ही मला काही सजेशन्स देत असता. त्या सजेशनचा विचार करून अजून आपण ब्रँड डेव्हलप करत असतो. कुठलाही ब्रँड डेव्हलप होताना त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या काढून आपण पुढे जात असतो. काही आपले सजेशन्स असतील तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मला तुम्ही एक्झिबिशनमध्ये भेटल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? कारण खूप जण असे वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट होतात. "अरे धनश्री, तुला प्रत्यक्ष बघून खूप आनंद झालाय." त्याच्यानंतर मला एक आनंद होतो की बरेच जण मला येऊन भेटतात की माझे YouTube, Insta आणि Facebookचे व्हिडिओ बघून त्यांनी छोट्या प्रमाणात व्यवसाय घरातनं चालू केलाय. ह्या गोष्टीचं मला ना खूप कौतुक आहे, खूप कौतुक आहे. कारण एका स्त्रीमार्फत दुसरी स्त्री तिचे व्हिडिओ बघून मनापासून काहीतरी करू इच्छिते, याच्या इतका वेगळा आनंद असूच शकत नाही. सो मला खूप भारी वाटतंय. आजचा संवाद आपण इथेच थांबवतो आहे. पटापट कमेंट करा की तुम्हाला एक्झिबिशनमध्ये भेटल्यानंतर कसं वाटतंय किंवा धनाचे प्रॉडक्ट खरेदी करून कसं वाटतंय आणि काय मुद्दे तुम्हाला संवादमध्ये मांडायला आवडतील ते सुद्धा कमेंट करा. पुन्हा भेटूयात पुढच्या सोमवारी संवादमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.